जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहेत, तसेच जे डिप्लोमा रिलेटेड आहे आणि अदर अभ्यासक्रमा रिलेटेड आहे, तर यांच्या समर एक्झाम 2025 म्हणजे ज्या परीक्षा एप्रिल-मे 2025 च्या कॉलेज लेव्हलला झालेल्या आहे, तर या परीक्षांचे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ती दिनांक 2 जून ते 11 जून 2025 च्या दरम्यान असणार आहे. या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अ, आज दिनांक 31 मे 2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत एक परिपत्रक जाहीर करून देण्यात आलं, ज्याचा विषय आहे की महाविद्यालयीन स्तरावर घेतलेल्या परीक्षा अंतर्गत छायांकित प्रत आणि पुनर्मूल्यांकनाबाबत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की कॉलेज लेव्हल एक्झाम कंडक्टेड अँड देअर फोटोकॉपी अँड रिव्हॅल्युएशन प्रोसेस. ओके. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील उन्हाळी सत्राच्या परीक्षा म्हणजेच उन्हाळी परीक्षा 2025 यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सदर परीक्षांचे जे काही निकाल होते ते दिनांक 24 मे ते 30 मे दरम्यान विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करून देण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये जवळ-जवळ 38 अभ्यासक्रमाचे जे काही निकाल जाहीर करून देण्यात आले. तर या जाहीर करून देण्यात आलेल्या निकालाची छायांकित प्रत, ज्याला आपण फोटोकॉपी म्हणतो, अ, अ, पडताळणीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ज्या विद्यार्थ्यांना हव्या आहेत, त्यांनी 2 जून ते 11 जून 2025 दरम्यान पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही लिंक आहे, ती टप्प्याटप्प्याने सुरू करून देण्यात येणार आहे. आज तर दिनांक 31 मे 2025 आहे. अजून 2 दिवसांनी म्हणजे 2 जून 2025 पासून ही लिंक जाहीर करून देण्यात येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने सगळ्यात अगोदर फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. फोटोकॉपीला अप्लाय करून दिल्यानंतर त्यामध्ये जर का तुम्हाला वाटलं की या आन्सर शीटमध्ये किंवा कॉपी जी काही आलेली आहे आन्सर शीटची कॉपी, ज्याला आपण फोटोकॉपी म्हणतो, त्यामध्ये जर का तुम्हाला काही शंका वाटत असेल, तर त्यानंतर तुम्ही पुनर्मूल्यांकन किंवा रिव्हॅल्युएशन प्रोसेस करू शकता. ओके. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला फोटोकॉपीला अप्लाय करावं लागेल. अप्लाय केल्यानंतर महाविद्यालय तुम्हाला काय करेल, त्याची फोटोकॉपी देईल. फोटोकॉपी तुम्ही ती चेक करायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला काय करता येईल, रिव्हॅल्युएशनला अप्लाय करता येणार आहे. या व्हिडिओमध्ये मी रिव्हॅल्युएशनची फी किती असणार आहे, त्या संदर्भात पण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी काय-काय प्रोसेस करावी लागते याची पण मी थोडक्यात माहिती देणार आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला फोटोकॉपी मिळेल. तुम्हाला जर का रिव्हॅल्युएशन करायचं असेल, तर रिव्हॅल्युएशन करा. रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याचे जे काही अपडेटेड मार्क्स आहे, ते मार्क्स तुम्ही म्हणजे महाविद्यालयातले परीक्षा अधिकारी काय करतील, एक संबंधित लिंकद्वारे विद्यापीठाला भरतील. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांची काय होईल, एक नव्याने मार्क लिस्ट तयार होणार आहे. ओके. तर आता यामध्ये जे काही अभ्यासक्रम दिलेले आहेत, जसं की इथं फर्स्ट इयर बी-बी-ए म्हणजे याच्यामध्ये 19-24 पॅटर्न आहे. बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए नंतर बी-एच-एम-सी-टीचे काही अभ्यासक्रम आहे. बी-एस-सी, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-ए, बी-कॉम, प्लेन बी-एस-सीचे असतील 19 आणि 24 पॅटर्न, बी-एस-सी ॲनिमेशन, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स असतील, नंतर डिप्लोमा रिलेटेड असतील जसं पी-जी डी-सी-एम, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असतील, बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स असतील, पी-जी डिप्लोमा इन टॅक्सेशन असतील, नंतर पी-जी डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस असतील, अजूनही डी-टी-एलचे काही विद्यार्थी असतील. इथं तुम्हाला सविस्तर लिस्ट दिलेली आहे. हे 19 पॅटर्न, 16 पॅटर्न, 20 पॅटर्न, 24 पॅटर्न या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत ह्या फोटोकॉपी स्टार्ट करून देण्यात आलेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे की परिपत्रक क्रमांक 125 अनुसार याच्या परीक्षा या कॉलेज लेव्हलला कंडक्ट केल्या जातात. त्याच्यामुळे याची फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची प्रक्रिया ही विद्यापीठ लेव्हलला न होता कॉलेज लेव्हलला होते. फक्त फोटोकॉपीला अप्लाय करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होते. बाकीची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाते. मी ती प्रोसेस समजून सांगण्यापूर्वी तुम्हाला याच्याबद्दलची डिटेल माहिती देतो. बघा, तुम्ही सगळ्यात प्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला गेल्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साइडला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल. इथे आल्यानंतर थोडंसं आपण काय करू शकता, स्क्रोल करू शकता. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन हा टॅब
दिसेल. या टॅबवर क्लोज करा. आज दिनांक 31 मे रोजी इथं विविध अभ्यासक्रम आता शो करण्यात आलेले नाही. ते सोमवार दिनांक 2 मे 2 जून 2025 पासून ते डिस्प्ले व्हायला सुरुवात होईल. या ठिकाणी तुम्ही इन्स्ट्रक्शन एंड कॉन्टॅक्ट्स यावरती जर का क्लिक केलं, तर इथे तुम्हाला लागणारी फी किंवा प्रोसिजर जी काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाईल. जनरली काय होतं, की ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसात फोटोकॉपीला ॲप्लिकेशन हे स्टार्ट होतात. ॲप्लिकेशनची जी काही मुदत असते ती 10 दिवसच असते. 10 दिवस झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसात फोटोकॉपी तुमच्या लॉगिनला तुम्हाला दिली जाते. त्यानंतर रिव्हॅल्युएशनची प्रोसेस ही पुढच्या 10 दिवसात सुरुवात होते आणि रिव्हॅल्युएशनचा निकाल लागायला ॲटलीस्ट 30 दिवसाचा कालावधी लागतो. ही जनरली विद्यापीठ लेव्हलच्या जे काही परीक्षा असतात एस-वाय-टी-वाय आणि बाकीच्या त्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया आहे. कॉलेज लेव्हलची प्रक्रिया कशी होते, की निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये फोटोकॉपीला अप्लाय होतो. विद्यार्थी फोटोकॉपीला अप्लाय करतात. विद्यार्थ्यांना फोटोकॉपीची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी त्यांच्या मेल आयडी किंवा त्यांच्या बाय हँड कॉलेज लेव्हलला त्यांच्या परीक्षा विभागाकडून दिली जाते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना जर का वाटलं, की यामध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन करायचं असेल, तर ते कॉलेजकडे एक अर्ज करून देतात. संबंधित अर्जाची जी काही फी असेल ती महाविद्यालयात जमा केल्यानंतर परीक्षा विभागामार्फत त्याचं रिव्हॅल्युएशन होतं आणि रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याचे जे काही अपडेटेड मार्क्स आहे ते विद्यापीठाला एक ठराविक प्रणालीद्वारे पाठवले जातात आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा पुढच्या 30 दिवसामध्ये अपडेटेड रिझल्ट हा जाहीर होतो. ही सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. जे विद्यार्थी, प्राध्यापक नवीन असतील त्यांनी ही काळजीपूर्वक माहिती लिसन करा. यामध्ये तुम्हाला फोटोकॉपीला जे विद्यार्थी नॉन प्रोफेशनल कोर्सेसला आहे म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी ओके. त्या विद्यार्थ्यांना ₹150 फोटोकॉपीसाठी लागणार आहे. ओके आणि ₹20 प्रोसेसिंग फी ही एका सब्जेक्टसाठी असते. तुम्ही जर का 2 सब्जेक्टला अप्लाय केलं तर 150 प्लस 150 असे ₹300 आणि ₹20 प्रोसेसिंग फी असे ₹320 तुम्हाला 2 सब्जेक्टला फोटोकॉपीला लागतील. तर प्रोफेशनल कोर्सेस आहे बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए अजून बी-सी-एस असतील किंवा अन्य जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे यांना ₹200 एका सब्जेक्टसाठी आन्सर कीला किंवा फोटोकॉपीला लागणार आहे. तर प्रोसेसिंग फी ₹30 लागते. म्हणजे त्यांनी जर का 2 सब्जेक्टला अप्लाय केलं तर 200 गुणिले 2 ₹400 होतात आणि ₹30 प्रोसेसिंग फी म्हणजे ₹430 तुम्हाला 2 सब्जेक्टला फोटोकॉपीसाठी लागतील. तर रिव्हॅल्युएशनच्या प्रोसेसला नॉन प्रोफेशनल कोर्सेसला ₹200 प्लस प्रोसेसिंग फी ₹20 असे मिळून ₹220 लागतील. तर प्रोफेशनल कोर्सेसला रिव्हॅल्युएशनसाठी 250 प्लस ₹30 म्हणजे 280 असे एका सब्जेक्टसाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन होणार आहे. ओके. तर नेमकी आता फोटोकॉपी म्हणजे काय? तर तुम्ही ज्या आन्सर शीटमध्ये उत्तरं लिहिलेले आहेत, आता विद्यापीठाच्या पेपरमध्ये, तर त्या आन्सर शीटची झेरॉक्स कॉपी किंवा स्कॅन कॉपी तुम्हाला देणं, त्याला फोटोकॉपी किंवा स्कॅन कॉपी असं म्हणलं जातं. आणि रिव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर तुमचा पेपर पुन्हा तपासून तुमच्यापर्यंत दिला जातो. त्याला रिव्हॅल्युएशन असं म्हणतात. पण फोटोकॉपी किंवा आन्सर बुक करताना काही महत्त्वाचे रूल्स असतात. म्हणजे नंबर 1 की तुमचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनच्या फोटोकॉपी तुम्हाला अलाउड केल्या जात नाही. एखादा विद्यार्थी विद्यापीठाच्या पेपरमध्ये अब्सेंट असेल, त्याला फोटोकॉपीला अप्लाय करण्याचा चान्सच येणार नाही. तुम्हाला फोटोकॉपी कधी करता येईल? जर तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील, जास्त मार्क्स पडले असतील, तर तुम्हाला फोटोकॉपी करता येतात. एखादा विद्यार्थी म्हणतो, की "सर मला 35 पैकी 35 मार्क पडले, 35 पैकी 34, 32 मार्क पडले. मी फोटोकॉपीला अप्लाय करू शकतो का?" तर येस, डेफिनेटली करू शकता. मार्क्स कमी पडले, जास्त पडले तरी तुम्ही अप्लाय करू शकता. नो डाउट्स. फक्त एलिजिबल कोण कॅन्डिडेट नाही, की ज्या विद्यार्थ्यांचे पेपरला अब्सेंटी रिमार्क आहे, ते पण विद्यापीठाच्या पेपरला. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन यामध्ये सुद्धा तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन ही अप्लाय करून दिली जात नाही. तुम्ही या ठिकाणी आन्सर बुकच्या रिलेटेड इथे तुम्हाला रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक अँड थिअरी त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. टर्म्स रिलेटिंग टू द रिव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये नंबर 1 सांगितलं, की रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक हाउएव्हर शॅल नॉट बी परमिटेड टू रिस्पेक्टिव्ह स्क्रिप्ट ऑर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, टीम वर्क, इंटरनल असेसमेंट, सेक्शनल मार्क्स, डिसर्टेशन, थेसिस, नंतर तुमचे एम-सी-क्यू टाइप प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन, इन सेम एक्झामिनेशन यासाठी हे ॲप्लिकेबल नाही. ते म्हणते, की फी फॉर रिव्हॅल्युएशन मे बी रिफंडेड इफ द ॲप्लिकेशन इस नॉट एंटर and not proceed for revaluation and if the candidate concerned the submit to request for refund. बघा कधी-कधी विद्यार्थी म्हणतात, "आम्ही तर रिव्हॅल्युएशन केलं आणि त्याच्यात आम्ही पास झालो, मग आमची फी द्या." तर तशी होणार नाही. पण कधी-कधी असं होऊ शकेल, की तुम्ही रिव्हॅल्युएशनला अप्लाय केलं, पण तुम्हाला रिव्हॅल्युएशन प्रोसेस नकोय. तर त्यावेळेस तुम्हाला कन्सर्न अथॉरिटीला रिफंड फीसाठी अप्लाय करावं लागेल. मग तुम्हाला काय करता येईल, ती
फी रिफंड होईल. म्हणजे एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर बी-कॉमचा आहे, त्याने रिव्हॅल्युएशनला प्रोसेस टाकली, पण नंतर त्याला कळलं, की मी रिव्हॅल्युएशनला टाकली तर कदाचित मी पास होऊच शकणार नाही. मग तो अर्ज जरी केला असेल, तरी सुद्धा फी भरली असेल, पण प्रोसेस चालू झाली नसेल, तरच त्याला ती फी रिफंड होईल, अन्यथा होणार नाही. पण एकदा जर का फी पेड केली आणि रिव्हॅल्युएशन प्रोसेस चालू झाली, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ती फी रिफंड केली जाणार नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे, "द कॅन्डिडेट शॉल not that the result of revelation of his or her answer book or theory exam shall be binding on him or her, and the benefits of revaluation shall be given in candidate if the original marks and the marks obtained after revaluation exceed 5% or more than maximum marks." ओके. तुम्हाला त्याचा जो काही बेनिफिट्स आहे रिव्हॅल्युएशनचा तो कशा पद्धतीने दिला जातो, तो या ठिकाणी इथे नमूद करून देण्यात आलेला आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि नंतरच तुम्ही रिव्हॅल्युएशन प्रोसेसला अप्लाय करा. काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी मेल करू शकता. ते पण कॉलेजच्या मेल आयडी वरून तुम्हाला मेल करावा लागेल आणि काही क्वेरी असेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेले आहे. तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरला वर्किंग डेजमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की मी पेपर चांगला लिहिला आहे, पण त्याच्यामध्ये नापास झालो असेल, तरच तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन प्रोसेसला अप्लाय करा. जर फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन बाबतीत काही अडचणी असेल, तर निश्चित तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता अप्लाय कसं करायचं? तर त्याच्या संदर्भात माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो काळजीपूर्वक बघा. अन्यथा तुम्हाला पुढच्या आठवड्यात नव्याने तो व्हिडिओ केला जाईल. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला अप्लाय या किंवा लॉग इन बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा तुमचा डॅशबोर्ड येतो. तर इथे स्टुडंट कॉलममध्ये इथे लॉग इन बटनावर क्लिक करा. इथे तुमचा लॉग इन आयडी म्हणजे इथे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करा. इथे मोबाईल नंबर तुम्ही टाका, पासवर्ड टाका, लॉग इन करा. ओके. हे कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन केलं, तर इथे तुम्हाला एक डॅशबोर्ड येईल आणि तिथे उजव्या बाजूला ॲक्शन कॉलममध्ये अप्लाय फॉर फोटोकॉपी असा नावाचा टॅब येईल. त्यावर क्लिक करा आणि तिथे ज्या सब्जेक्टला अप्लाय करायचं तो सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि पेमेंट करा. ओके. तुम्ही जर का 5 सपोज 6 सब्जेक्ट तुम्हाला असतील आणि तुम्ही 5 सब्जेक्टला टिक केली आणि सबमिट केली, तर तुम्हाला 5 सब्जेक्टची फी भरावी लागेल. त्याकरता टिक करताना काळजीपूर्वक तुम्ही टिक करायला हवी. तुमच्याकडून जर का टिक चुकली, म्हणजे एकापेक्षा जास्त तुम्हाला एका सब्जेक्टला अप्लाय करायचं, पण 2 झाले, 3 सब्जेक्टला टिक झालं, तर तुम्हाला त्याची फी पेडच करावी लागेल. ओके. अन्यथा तुम्हाला दुसरा ऑप्शन राहणार नाही. अदरवाईज तुम्हाला दिलेल्या मेल आयडीवरती तुम्ही संपर्क केला, तर विदिन टायमिंगमध्ये तुम्हाला रिप्लाय दिला, तर तुमच्या त्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करून पाठवण्यात येईल. ओके. तर या पद्धतीची प्रोसेस असते. तुम्ही फोटोकॉपी दिल्यानंतर महाविद्यालयाकडे काय येऊन जाईल, या ठिकाणी आता मी तुम्हाला शक्यतो दाखवतो. ओके. इथे बघा कॉलेजकडे काय करता येईल, कॉलेजमध्ये इथे कॉलेज लॉगिनमध्ये कॉलेजला जायचं आहे. या ठिकाणी त्यांना फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन इनवर्ड याचा टॅब दिला जातो. इथे कॉलेजवाले काय करतात, त्यांचा युजर नेम, पासवर्ड टाकतात. इथे लेफ्ट साइडला त्यांना स्टुडंटचा डेटासाठी त्यांना ऑप्शन येतो. त्या ठिकाणी ज्या स्टुडंटनी अप्लाय केलं त्या स्टुडंटची फॅकल्टी वाईज यादी येते. सीट नंबर येतो. तर महाविद्यालयाने तो सीट नंबरचा पेपर काढायचा, तो स्कॅन करायचा आणि विद्यार्थ्यांच्या एकतर मेल आयडीवरती किंवा बाय हँड तुम्ही त्यांना काय करू शकता, फोटोकॉपी देऊ शकता आणि फोटोकॉपी दिल्यानंतर तसं रजिस्टर मेंटेन तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही अडचण यायला नको. त्यानंतर इथेच तुम्हाला मार्क भरण्याची लिंक दिली जाईल. इथे तशी दुसरी कोणतीही लिंक नाही, पण या ठिकाणी ती लिंक दिली जाईल आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, महाविद्यालय मार्क भरू शकता. इथे त्यांनी सांगितलेलं आहे फोटोकॉपी ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे हे सगळी डिटेल्स याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये जर बदल केला तर किंवा नव्याने काही अपडेट झाली, तर त्याची माहिती कॉलेजला लवकरच दिली जाईल. ओके. तर या पद्धतीने मी संपूर्णतः काय प्रोसेस करायची त्याची माहिती दिलेली आहे. तरी देखील तुम्हाला काही अडचण असल्यास तर संपूर्णतः व्हिडिओ बघा आणि निश्चित तुम्ही काय करा, चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. सो आता आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.